कोणत्याही महिलेसाठी घर आणि ऑफिस एकाच वेळी सांभाळणं ही एक मोठी गोष्ट आहे। अनेकांना ही तारेवरची कसरत करणं खूप कठीण वाटतं। महिला यामुळे कंटाळतात आणि हार देखील मानतात। परंतु काही महिला अशा असतात ज्या अडचणी सहन करतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या संकटावर मात करून पार पाडतात। अशाच एका जिद्दी आणि जगावेगळ्या महिलेची कहाणी आज आपण जाणून घेऊयात। संपूर्ण जग आता त्या महिलेला सुपर ट्रॅव्हलर म्हणून ओळखतंय। नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी। तर ही गोष्ट आहे सुपर ट्रॅव्हलरची। तसं पाहायला गेलं तर ऑफिसला जाण्यासाठी काही लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात, तर काही जण खासगी वाहनांचा वापर करतात। पण तुम्ही कधी दैनंदिन प्रवासासाठी विमान वापरल्याचं ऐकलंय का? तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे। ही कहाणी आहे मलेशियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या रशेल कौरची। रशेल ही तिच्या 2 मुलांची काळजी घेण्यासाठी दररोज 600 किलोमीटर प्रवास करते। आता कारने 600 किलोमीटर प्रवास करणं तसं शक्य नाही, म्हणून रशेलला विमानाने प्रवास करावा लागतोय। रशेल मलेशियातील पेनांग शहरात राहते आणि तिथून दररोज क्वालालंपूरला जाते। रशेल कौर एअर एशियामध्ये फायनान्स ऑपरेशन्स विभागात असिस्टंट मॅनेजर आहे। रशेल म्हणते की तिचा दिवस पहाटे 4 वाजता सुरू होतो। तिला 9 वाजेपर्यंत तिच्या ऑफिसला पोहोचायचं असतं। रशेल 5 वाजता घराबाहेर पडते आणि घरापासून विमानतळापर्यंत कारने प्रवास करते, ज्यासाठी तिला 50 मिनिटं लागतात। रशेल म्हणते की विमानाचं उड्डाण 6 वाजता होतं आणि 40 मिनिटात ती क्वालालंपूरला पोहोचते आणि 7:45 वाजता ती तिच्या ऑफिसमध्ये असते। पूर्वी रशेल आठवड्यातून फक्त एकदाच घरी यायची, पण आता मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी ती दररोज पेनांग शहरापासून ते क्वालालंपूरपर्यंत 600 किलोमीटर प्रवास करते। रशेलला 2 मुलं आहेत, एक 12 वर्षांचा आणि दुसरा 11 वर्षांचा। रशेलच्या मते मुलं आता मोठी होत आहेत आणि त्यांना यावेळी त्यांच्या आईची गरज आहे। तिच्या एका मुलाखतीत तिने सांगितलं की ती दररोज मलेशियाहून सिंगापूरला विमान प्रवास करते आणि तिचं काम संपल्यानंतर जवळपास रात्री 8च्या दरम्यान ती कुटुंबाकडे परत येते। तिच्या मुद्द्याबद्दल ती पुढे म्हणाली आहे की मला 2 मुलं आहेत आणि दोघेही आता मोठे झालेत। मला वाटतं की आईने मुलांच्या नेहमीच आसपास असायला हवं आणि मी हे करू शकते, ही माझ्यासाठी खूप दिलासा देणारी गोष्ट आहे। कौरने तिच्या मुलाखतीत सांगितलं की मी सुरुवातीपासूनच हे करत होते असं नाही। पूर्वी मी क्वालालंपूरमधील माझ्या ऑफिसमध्ये राहायचे, जे माझ्यासाठी खूप महाग होतं आणि मी आठवड्यातून फक्त एकदाच माझ्या मुलांना भेटू शकत होते। त्यानंतर मी माझ्या घरून दररोज अपडाऊन करण्याचा विचार केला। रशेल तिच्या प्रवासावर दररोज $11 इतका खर्च करते। असं जरी असलं तरी दररोज प्रवास करूनही रशेल पूर्वीपेक्षा कमी पैसे खर्च करते, कारण तिच्या मते क्वालालंपूरमध्ये राहत असताना तिला दरमहा भाड्यावरती $340 खर्च करावे लागत होते, पण आता तिला तिच्या प्रवासावर फक्त $226 खर्च करावे लागतात। रशेलच्या मते ती बाहेर असताना तिला तिच्या जेवणावर दरमहा $135 खर्च करावे लागायचे, पण आता घरून दररोज ये-जा करण्यामुळे जेवणाचा खर्चही कमी झालाय आणि तो दरमहा $68 इतका झालाय। तुम्हाला रशेलच्या या आगळ्यावेगळ्या प्रवासाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।